नाही म्हणजे सारखं एवढं तेवढं झालं तर गोळ्या घेऊ नका हे मला मान्यच आहे, पण असं घरच्या घरी एखादा उपाय करून बघायला काय हरकत आहे? आणि तुम्हाला जमत नसेल ना तर मला सांगा, मी हे करत जाईन तुमच्यासाठी, मला आवडेल. नको नको, हे छान आहे सगळं, पण तरी तुम्ही नको. का मी का नको? हे तुमचं काम नाही हे कोणी ठरवलं? मी. ठीक आहे, मग आजपासून तुम्ही सुद्धा माझी काम करायची नाहीत आणि मी हे आत्ता या क्षणापासून ठरवलंय. ठीक आहे? नाही 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 असं नका करू तुम्ही. मग कशा करता वाद घालताय? तुम्हाला गरम पाणी आणून दिलंय, त्याच्यात तुम्ही पाय ठेवलेत, आता शांतपणे बसून 15 मिनिटं आराम करा. घरात आता लग्नाची धावपळ सुरू आहे, तुम्हाला खूप धावपळ करायला लागणार आहे, तेव्हा तुमची स्वतःकडनं काळजी घेतली जाणार नाही, म्हणूनच आत्तापासून सुरुवात करायची. कळलं? ठीक आहे, चला आता मी जातो. थांबा ना. नाही नाही, मी जातो. नाही थांबा ना. नाही 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 नाही, मी इथे जर थांबलो ना तर तुम्ही माझ्याशी गप्पा मारत बसा, आणि मला नकोय. नको नाही गप्पा मारणार, प्रॉमिस. बघा आता सुद्धा तेवढं किती बोलता तुम्ही. बसा शांत, मी दिवा बंद करतो, आहे मी इथे, काही लागलं तर आवाज द्या मला. राजवाडे, तुम्ही एवढे चांगले का आहात? किती काळजी घेता तुम्ही आपल्या माणसांची. तुमच्यासाठी बाकी कशाही पेक्षा फॅमिली जास्त महत्वाची आहे. आणि मी दिवसेंदिवस तुमच्या अजूनच प्रेमात पडत चालली आहे. कॉन्ग्रॅट्स ब्रो, फायनली आपल्याला लॉटरी लागणार आहे. ओहो, झाले का नवरदेव तयार? कसा दिसतोय बघ, हिरो. दिसणारच ताई, $1 मिलियन स्माइल आहे माझे. ओ अनुष्काची तर विकेटच जाणार आहे. आज कोणाचीही नजर नको लागायला माझ्या सोनुल्याला. काय करतेस यार मॉम? आज तू काही करू नकोस, आज मी अगदी टिपिकल आई होणार आहे. चल आता लवकर फेटा घाल, म्हणजे तुझी सगळी तयारी पूर्ण होईल. घातलाच पाहिजे का? म्हणजे पण मॉम, माझी हेअरस्टाईल विस्कटून जाईल सगळी. गप्रे. सिरियसली मला नाही घालायचा यार हा फेटा. किती जड आहे, तर डोकं दुखेल यार माझं. काही होणार नाहीये, आणि फेटा घालणं ही आपली खानदानी रीत आहे. आपण खानदानी आहोत. काही नाही, फेटा गपचूप घाल बघू. हळू ना यार. वाव, आता दिसतोय की नाही या मल्लिकाचा प्रिन्स. तुम्ही दोघं उभे राहा, मी तुमचा फोटो काढते. अगं तू पण ये. हो हो, पण आधी तुमचा सेल्फी. बरं ऐक, आता तुझ्या डोक्यात काही भलते सलते विचार येत नाहीत ना? म्हणजे त्या चिंगीचे. ऐक ना ताई, करोडपती होणार आहे मी, तिचा विचार का करू? बरोबर, नाहीच करायचा असल्या फालतू मुलींचा विचार. अंशू, तुला माहितीये का, मम्माने मेहंदीवरनं तिची इतकी जिरवली आहे ना. सिरियसली सांगते अंशू, आजपर्यंत खूप अपमान सहन केलेस तू, पण आता नाही. लग्नानंतर तुझी इमेज पूर्णपणे बदलली पाहिजे. आणि तुझ्या बायकोसमोर कोणीही तुला बोललेलं मला चालणार नाही. त्यामुळे कोणाला चान्स देऊ नको, खास करून त्या स्वानंदीला. अंशू, आणि आता तुझं लग्न झालं ना की आपण अनुष्काला सुद्धा आपल्याच टीम मध्ये घेऊया, म्हणजे आपला अजून एक प्लेअर वाढेल. मग आपण खूप त्रास देऊ स्वानंदीला. तेच करायचं. स्वानंदीला जास्त उडूच द्यायचं नाही. जास्त उडायला लागली ना तर सरळ तिचे पंख छाटायचे आणि तिला जमिनीवर पाडायचं. तुम्हाला काय हवंय? नाही नाही, मला काही नको. मी आता काय करतो, लोक यायला लागलेत तर मी जरा तिकडे जाऊन उभा राहतो, सगळ्यांचं स्वागतही करतो. मी नारायण दादांना सांगितलंय तुमच्या बरोबर यायला, आणि ते अत्तर आणि गुलाब पाणी घेऊन येतील. गुड. बाकी इथे गुरुजींना काय हवं ते मी बघते, ह्याची काळजी नका करू. होय होय, आणि काही लागलं तर मला हात मारा. हो हो, येस. मी आहे तिकडे.
फोन. हो मला ना फक्त पळीभांड आणि तामण लागेल. स्वानंदी सगळी तयारी ठीक चालली ना? छान छान. छान. माय गॉड. You are looking handsome. Congratulations. Nice. आई अंशू पाहिला का किती छान दिसतोय. अगं प्रश्नच नाही, छान दिसतोय. स्वानंदी थँक्स. कशासाठी? अगं घरची मोठी सून म्हणून अगदी पुढाकार घेऊन सगळं करतेस. खरंच खूप कौतुक वाटतंय तुझं मला. आणि तसंही हा तुझाच मान आहे. तू हे सगळं केलंच पाहिजेच. माझा समर तर करतोस, पण आता तू आहेस त्याच्या जोडीला. पण आता काळजी नको करू. आता तुझ्या जोडीला तुझी छोटी जाऊबाई पण असेल. असं सांभाळून घे हा तिला. काही चुकलं माकलं तिचं तर समजून घे, सांभाळ. अर्थात ते करीनच मी काकू. नाहीतरी कसं जावा जावा बहिणीसारख्याच असतात. मी आणि समरची आई पण अगदी बहिणी बहिणीसारख्याच वागलो नाही का हो आई? अगं आधी लग्न तर होऊ दे, मग बोले सगळं. हो हो हो. काय सांगू तुम्हाला, मला आनंदच इतका होतोय ना, म्हणजे माझा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. कधी एकदा माझ्या अंशूचं लग्न होतंय असं झालंय. नमस्कार, येऊ का? अगं बाई आले. वेलकम. या 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 प्लीज प्लीज वेलकम. ये ये बाळा ये या. ती गोड आहे माझी नवीन सून. थँक्यू. छान दिसतेस. बसा बसा. नमस्कार बसा. चिंगी मॅडम काय प्रॉब्लेम आहे तुझा? लक्ष देता येत नाहीये का? तरी म्हटलं अजून कसं काही गडबड केली नाही. सरबत दे ना त्यांना. चहापाणी विचारायचं की नाही? सॉरी मॅडम.